मी स्नेहा गावकर. मज्जा पिंक मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी आले मसाल्यांच्या शॉपिंगसाठी. बरं, हरिलाल वेलजी हे 110 वर्ष जुनं दुकान आहे भुलेश्वर मध्ये आणि मी या दुकानात तुम्हाला आज घेऊन जाणार आहे. तिथे व्हरायटी ऑफ मसाले, लोणचं, पापड असे बऱ्याच गोष्टी आहेत आणि ते पण एकाच दुकानात. सो इथे नेमकं काय काय कलेक्शन आहे हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे. चला तर मग. सो मसाल्यांच्या दुकानात मी आले आणि मसाल्यांचा इतका वास घमघमाट सुटलाय ना की सगळा वास मसाल्यांचा ऍक्च्युली मिक्सअप झालाय. आणि काय कलेक्शन आहे तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय. $100 ग्रॅम पासून इथे मसाले तुम्हाला अवेलेबल आहेत. पॅकिंग त्यांचं तुम्ही बघू शकताय इथे स्क्रीनवर आहे. खूप सुंदर पॅकिंग आहे. ही सेलम हळद सुद्धा इथे आहे आणि यांची खासियत म्हणजे काश्मीरी मिरची पावडर, प्रीमियम काश्मीरी चिली. काश्मीरी मिरचीचं काय प्राइस आहे? 700 रुपये किलो. 700 रुपये किलो आहे. 100 ग्रॅम. कोणाला टेस्ट करायला घरी घेऊन जायचं असेल तर हा ऑप्शन आहे. सध्या लग्न आहेत आणि लग्नाची शॉपिंग करायला तुम्ही भुलेश्वरला आला असाल तर या दुकानाला नक्की भेट द्या, कारण लग्नासाठी सुद्धा मसाले, लोणची, पापड लागतात. बेस्ट ऑप्शन आहे तुमच्यासाठी. धने पावडर सुद्धा एक ऑप्शन आहे यांच्याकडे. धने पावडर किती? 440 रुपये किलो. बेस्ट ऑप्शन आहे. बाहेर घ्यायला गेलं तर इतकी स्वस्त पण नाहीये आणि क्वालिटी त्यांनी खूप चांगली मेंटेन केली आहे. गेले 110 वर्ष हे दुकान भुलेश्वर मध्ये आहे. सो 4 पिढ्या त्यांच्या झाल्या, 4थी पिढी त्यांचं दुकान सांभाळते. सो त्यावरूनच आपण अंदाज लावू शकतो की हे दुकान किती फेमस आहे किंवा किती जुनं आहे. नेक्स्ट मी तुम्हाला एक त्यांच्याकडे असे मसाले आहेत जे रेडीमेड आहेत. तंदुरी मसाला. अच्छा, 50 रुपये 50 ग्रॅम तंदुरी मसाला. वेज कोल्हापुरी मसाला आहे. बिर्याणी मसाला आहे. सो हे सगळे मसाले जे आहेत जे आपण पॅकिंगचे घेतो. वडापाव मसाला. वडापाव मसाला दाखवा. रेडीमेड आहे. रेडीमेड वडापाव, गरम मसाला, सँडविच मसाला, पाणीपुरी मसाला. अरे वा, हे काहीतरी नवीन आहे. वडापाव मसाला मी पहिल्यांदाच ऐकते की असा पण मसाला असतो, वडापाव मसाला. तर तुम्ही एकदा नक्की टेस्ट करा. जर जैन वडापाव मसाला सुद्धा मला इथे स्क्रीनवर दिसतोय. जैन वडापाव, जैन किचन किंग, दाल फ्राय. ओके, जैन सुद्धा ऑप्शन्स आहेत. चाट मसाल्याचा सुद्धा ऑप्शन आहे आणि तुम्ही बघू शकता त्यांची क्वांटिटी चांगली त्यांनी मेंटेन केली आहे. सो असे बरेचसे मसाल्यांचे प्रकार आहेत. पावभाजी मसाला आहे. गार्लिक मध्ये हवा असेल तर तो सुद्धा एक ऑप्शन आहे पावभाजी मसाल्याचा. चहाचा मसाला आहे. बाजूलाच तुम्ही बघू शकता चहा मसाला. केसरी मिल्क मसाला. हे तुम्ही स्वतः बनवता? स्वतः. प्रीमियम चहा मसाला. ओके. हरिलाल वेलजीचा हे प्रीमियम टी मसाला आहे. हे काय? केसरी मिल्क मसाला. दुधामध्ये मिल्क मसाला यूज करायचा असेल तर एक चांगलं पॅकिंग आहे. बरणी तुम्ही बघू शकता. व्यवस्थित त्यांनी मेंटेन केल्यात सगळ्या गोष्टी. इतकंच नाही तर इथे जिरं, राईचे सुद्धा खूप सारे ऑप्शन्स आहेत. तुम्ही बघताय ते सांगतात की गार्लिक चटणी जी आहे जी 8-9 महिने यांच्याकडे टिकू शकते असं आहे. हे कोणता केमिकलचा वापर नाही केला, एकदम फ्रेश आहे ही. आणि त्यांची खासियत आहे ते मला आल्यापासून सांगतायत की मिठा कैरी मसाला म्हणजे लोणच्याचा मसाला आहे. गोड लोणच्याचा मसाला सुद्धा इथे रेडीमेड आहे. फक्त आता कैरीचा सीझन येईलच, डिसेंबर जानेवारी पासून सुरुवात होईल. सो बेस्ट ऑप्शन आहे तुमच्यासाठी हा. आणि ह्यांची गार्लिक चटणी नक्की टेस्ट करा. खूप पॅकेजिंग तुम्ही बघू शकता. 100 ग्रॅम आहे 70 रुपयाला. सो तुम्हाला जर मोठं हवं असेल, पाव किलोचं हवं असेल तर 175 ला आहे. 8-9 महिने जर टिकणार असेल बाहेरच ठेवू शकतो, फ्रीज करण्यासाठी. नेक्स्ट मी इथे दाखवते सुंठ पावडर वगैरे सुद्धा मला चांगले ऑप्शन्स इथे दिसत आहेत. बावल गुंदर, सुवा. ओके. गुंदर, मेथी पावडर. हे सीड्स आहेत ना? सीड्स, सुवा सीड्स. हे फार कमी ठिकाणी मिळतं, सगळीकडेच नाही मिळत. सो चांगला ऑप्शन आहे. बावल गुंदर आहे. मेथी पावडर सुद्धा आहे. डायबिटीज पेशंटला मेथी पावडर वगैरे पाण्यात टाकून पिण्यासाठी लागणार असेल तर मेथी पावडर इथे आहे. आणि पाव किलोचं हे पॅकेट आहे 70 रुपयाला फक्त. पिपरामूल गंठोरा पाउडर. क्या है इसमें? ये पिपरामूल दूध के अंदर डाल के पीते हैं, इससे हड्डी वगैरह दर्द नहीं होता है. सर्दी खांसी के लिए बहुत अच्छी मिश्रण है. हे आयुर्वेदिक काहीतरी पावडर आहे, पिपरामूल पावडर. सो तुम्हाला जर ती कुठे मिळत नसेल तर आवर्जून या शॉप मध्ये आहे. मी कॉन्टॅक्ट नंबर देईन तुम्हाला, तर तुम्ही तिथे संपर्क साधू शकता. ये हमारा बनारस का आलू पापड़ है.
ठीक है। बनारस का आलू पापड़, ये 8 से बनारसी आलू? हाँ 7 से 8 महीना खराब नहीं होता है। इसको फ्राई करके आपको खाना है, फ्राई करके खाओ, रोस्ट करके खाना है, रोस्ट करके खाओ, जैसा आपको जब खाने में एक नंबर क्वालिटी। उपवास के लिए उपवास के लिए है। बनारसी आलू पापड म्हणजे बटाट्याचे हे पापड बनवले त्यांनी। 7 ते 8 महिने हे राहतात, बाहेरच ठेवू शकता तुम्ही। आणि साईज तुम्ही बघालच किती मोठी आहे। ये प्रीमियम केसर है, ये प्रीमियम केसर है। ये आपको 360 का जो है ना 1.5 ग्राम है, 1.5 ग्राम। इसका खुशबू देखो आप, क्वालिटी। वास, खुशबू आहे। ये हम लोग खुद पैकिंग खरंच करते हैं। सुगंध चांगला येतोय। लांबूनच तो इतका आला की तुम्ही हम लोग खुद बनाते हैं। बाकी ये देखो, ये कंपनी का पैकिंग है। कंपनीचं पॅकिंग सुद्धा हवं असेल तर ते सुद्धा ऑप्शन आहे, पण त्यांचं स्वतःच आहे। कितीला आहे? 360 का 360 रुपए का 1.5 ग्राम है, 1.5 ग्राम। 1.5 ग्रॅम फक्त आहे हे, 1.5 ग्रॅम जे 360 ला आहे। ओरिजिनल केशर जे त्यांनी स्वतः ते बनवतात किंवा स्वतः मॅन्युफॅक्चरिंग आहे त्यांचं। यहाँ पे जो है गुजराती मसाला है पूरा। बार्बेक्यू मसाला आहे, जलापिनो मसाला आहे, राजमा मसाला आहे, पेरी पेरी मसाला। खूप लोकांना आवडतो पेरी पेरी मसाला। आपण फ्रेंच फ्राईज वर टाकून खातो, पण ठीक आहे रेडीमेड असेल आणि घरी नेऊन ठेवला आणि आपण हवं तेव्हा आपण यूज करू शकतो। सो असा मसाला आहे हे। अगेन पावभाजी मसाला आहे, मटर पनीर मसाला सुद्धा आहे। मटर पनीर, छोले, पाव भाजी, जे आपले गरम मसाले आहेत ते सुद्धा इथे तुम्हाला मिळतील आणि ते सुद्धा चांगल्या क्वालिटीचे मिळतील। तो वेलची खूप महाग झाली आहे, सगळ्यांनाच माहिती आहे, परवडत नाही। तर वेलचीचं तुम्ही बघू शकता इथे क्वांटिटी आणि क्वालिटी त्यांनी चांगली मेंटेन केली आहे। कितीला आहे? ये 4,500 रुपए किलो। काय वास, सुगंध खूप सुंदर आहे यार, पूर्ण घमघमाट आलाय वेलचीचा। आणि तुम्ही बघू शकता ही किती मोठ्या साईजची वेलची ये आहे। 8.5 mm का एलची है। 8.5 mm? हाँ 8.5 mm का एलची। सो वेलचीचा सुद्धा चांगला ऑप्शन आहे। तुम्ही बघताय त्याची क्वालिटी कशी आहे, तुम्ही स्वतः स्क्रीनवर बघितली आहे। तर वेलची वगैरे काही हवं असेल तर तुम्ही इथे याल। नेक्स्ट मी तुम्हाला दाखवते की इथे जे मसाले आहेत त्याचबरोबर त्यांनी ड्रायफ्रूटचे सुद्धा ऑप्शन्स ठेवले आहेत। अगेन मी म्हणेन की क्वालिटी त्यांनी चांगली मेंटेन केली आहे। आणि इतकंच नाहीये तर मुखवासचे सुद्धा ऑप्शन्स त्यांच्याकडे बरेच आहेत। वेगवेगळ्या प्रकारची मुखवास इथे उपलब्ध आहेत। असे काही मुखवासचे वेगवेगळे प्रकार त्यांनी इथे ठेवलेत विकायला। सो बरंच कलेक्शन आहे मसाल्यांमध्ये। तर मला खूप आवडलं की इथे असे मसाले आहेत जे आपण रोज वापरतो, पण काहीतरी वेगळं। लहान मुलांना सँडविच मसाला हवा असेल, म्हणजे जेवणात वगैरे वापरायला किंवा टिफिनला काहीतरी द्यायचं आहे, सँडविच द्यायचं आहे, जे पटकन झटपट होऊ शकतं, यासाठी असे मसाले आहेत जे इथे अवेलेबल आहेत। सँडविच मसाला, वडापाव मसाला एक नवीन बघितलं तुम्ही, जे तुम्ही आवर्जून घ्या। मी पण घेऊन जाणार आहे जाताना। मुखवासचे पॅकिंग हवे असतील तर प्रॉपर पॅकिंग आहे। 200-200 ग्रॅमचं हे पॅकेट्स आहेत। सो पंपकिन सीड्स सुद्धा इथे अवेलेबल आहेत। सो हे सगळे पॅकेट्स आहेत, 100-120च्या घरात आहेत। इतकंच नाहीये तर मी अजून मला दाखवायला आवडेल की इथे पापडांचे सुद्धा खूप सारे ऑप्शन्स आहेत। मकई वेफर्स आहेत, मक्याचे वेफर्स बोलतात आपण त्याला। सो असे पापडांचे सुद्धा, साबुदाणा चकली सुद्धा आहे। 500 ग्रॅम कितीला आहे साबुदाणा चकली? 120 रुपए का पाव किलो। ओके, 120 रुपये पाव किलो आहे। सो साबुदाणा चकली वगैरेचे पापडचे सुद्धा ऑप्शन्स इथे चांगले आहेत। सो नेक्स्ट मी तुम्हाला दाखवते की इथे असे पापडचे सुद्धा ऑप्शन्स आहेत जे आपण कधीच ऐकले नाहीयेत। कोथिंबीर मिरची पापड, लसूण पापड तर मिळतोच बाहेर, पण कोथिंबीर मिरची पापड, लसूण पापड, पोह्यांचा पापड सुद्धा इथे पॅकिंग बघाल तुम्ही, छोटे छोटे त्यांनी राऊंड केलेले हे सुकवलेले पापड आहेत। पोह्यांचे पापड, गव्हाचे पापड सुद्धा आहेत, वेट पापड। आणि मला दाखवायला आवडेल की इथे नाचणीचे पापड सुद्धा आहेत। आता सध्या डाएट वगैरे तुम्ही फॉलो करताय, सो ऑप्शन्स हवे। हे बाजरा पापड आहे, सॉरी बाजरा, ये नाचनी का ना, नाचणी पापड हे आहेत। सो डाएट वगैरे फॉलो करत असाल तर नाचणी पापड, बाजरीचे पापड हे चांगले ऑप्शन्स तुमच्यासाठी आहेत। आणि अर्धा किलोचं पॅकेट आहे। नाचणी पापड कितीला आहे? ये 175 का 500 ग्राम है। और बाजरी वो एक ही भाव है, 170। 175 रुपये अर्धा किलोच्या रेंजला इथे हे पापड अवेलेबल आहेत। यांची खासियत अजून एक आहे जी आहे लोणचं। तुम्ही बघू शकता त्यांनी स्वतःचं ब्रँडिंग केलेलं आहे आणि लोणच्याच्या बरण्या त्यांनी इथे ठेवलेल्या आहेत।
आणि वेगवेगळ्या प्रकारची लोणची, बनारसी लाल मिरची लोणचं, असं नाही आहे की एकच आंब्याचं लोणचं किंवा कैरीचं लोणचं किंवा लिंबूचं लोणचं, असं वेगवेगळ्या पॅटर्नचं त्यांनी हे लसण या कैरी म्हणून लोणचं आहे. नेक्स्ट मी तुम्हाला दाखवते चुंदा. सो हे जे चुंदाचे ऑब्जेक्ट, कसलं चुंदा आहे हे? ये अपना आम का छुंदा है। आम का? हाँ, और ये धूप में बना के जो है ना, धूप में उसको पकाते हैं। हाँ 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 हाँ. ये अपना धूप में पकाने के बाद ये छुंदा बनता है। आणि मीठा कैरी का? हाँ, ये मेथिया अचार है कैरी, ना? हाँ, ये अच्छा, आम हे- का और मेथी का दोनों का मेथी, मिश्रण मेथी, करके हाँ. अचार बनाया जाता है। ओके, मेथी आणि कैरीचं मिश्रण असलेलं हे लोणचं आहे. एक वेगळी टेस्ट येईल. पंजाबी मँगो लोणचं सुद्धा आहे. व्हेजिटेबल, मिक्स व्हेजिटेबल हवं असेल हाँ, तर ते वेजिटेबल सुद्धा ऑप्शन इथे आहे. लोणचं खाऊन कंटाळला असाल आणि वेगळं काहीतरी ट्राय करायचं असेल तर लिंबूची चटणी हा सुद्धा एक ऑप्शन इथे आहे. हे सगळं त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग आहे. मला वेगवेगळ्या ये बरण्या अपना खेर सांगड़ी है, राजस्थान का फेमस अचार खेर सांगड़ी। ये देखो, इस पे लिखा भी है स्पेशल खेर सांगड़ी। केर सांगरी नाव आहे स्पेशल राजस्थानी लोणचं आहे हे. आपण राजस्थानला गेलो की तिकडून काय काय घेऊन येतो, पण तिकडे जाण्यापूर्वी जर आपल्याला मुंबईत काही हवं असेल किंवा तुम्हाला काही शॉपिंग करायची असेल तर इथे वेगवेगळं लोणच्याचे प्रकार आहेत. राजस्थानी आहे, पंजाबी आहे, गुजराती आहे, मराठी आहे. सो असे खूप सारे प्रकार त्यांनी ठेवलेत आणि मेंटेन केलेत. सो असे बरेचसे लोणच्याचे सुद्धा इथे प्रकार आहेत आणि पापड आहे, मसाले तर यांची खासियतच आहे. बरंचसं इथे कलेक्शन आहे. हरिलाल वेलजी मसालेवाला भुलेश्वर मध्ये हे शॉप आहे. पांजरपोच्या अगदी नजदीक आहे. टॅक्सीने तुम्ही उतरलात, चर्नी रोडवरून आलात की समोरच्याच गल्लीमध्ये सुरुवातीलाच हे दुकान आहे. तुम्ही कोणालाही विचारू शकता किंवा यांचा ॲड्रेस नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलाच आहे. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आणि आमच्या मज्जा पिंक या चॅनलला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका.